हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनला सुरुवात करणार आहे. अल्जेब्रामध्ये हा तिसरा टॉपिक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन. प्रोग्रेशन नावातच येते बघा, प्रोग्रेस म्हणजेच इन्क्रीजिंग, असं काही नंबर्स असतील. आता हे आपल्याला कसं समजून घ्यायचं आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे पहिलं सिक्वेन्स काय असते. आता सिक्वेन्स काय असते, असे काही नंबर्स ज्याला आपण डेफिनाईट ऑर्डरमध्ये मांडूयात. समजा एक एक्झाम्पल घेऊयात, 2, 4, 6, 8. हे काय झालं, एक सिक्वेन्स झाली. आता का म्हटलं मी याला सिक्वेन्स, तर हे पहिलं समजून घ्या. आता या दोघांमधला फरक किती येतो, तर तो येतो 2. 4 - 2 2 येतो. 6मधनं 4 मायनस केले तर किती येणार, 2 येणार. 8मधनं 6 मायनस केले तरीसुद्धा काय मिळणार, 2च मिळणार. म्हणजेच काय, ह्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो सेम आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हटलं, सिक्वेन्स. आणि आपण काय म्हणू शकतो की हे काय आहेत, इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा शॉर्ट फॉर्म येतो AP. आता AP म्हणजे काय, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. आता ही सिक्वेन्स आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता समजा एक एक्झाम्पल दिलं, ही सिक्वेन्स आहे का मला सांगा, तर तुम्ही काय म्हणणार, तर ही सिक्वेन्स नाही आहे, कारण सगळ्यांमधला फरक हा सेम नाही आहे. जर एक्सप्लेन करायचं झालं तर बघा, 2 - 1 1 येतो, पण 4 - 2 2 येतो. डिफरन्स काय झाला, डिफरंट येतो आहे. म्हणजे यांच्यामधला फरक हा वेगळा येतो आहे, म्हणून हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे, कारण हा सिक्वेन्सच नाही आहे. ठीक आहे. आता सिक्वेन्स तर तुम्हाला दिसतेच आहे. आता ह्याला जर मी म्हटलं टर्म 1 म्हणजेच T1, याला म्हटलं मी T2, याला मी म्हटलं T3 आणि याला मी म्हटलं T4. ठीक आहे. T1 T2 T3 T4 आपल्याकडे 4 टर्म्स आहेत, यांना टर्म्स म्हणतात. ठीक आहे. आता हे जे आले 4 टर्म्स. ठीक आहे. आता हे 4 टर्म्स तुम्हाला काय करायचं आहे, काही महत्त्वाचे पॉईंट्स यातनं शिकून घ्यायचे, जे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दिसणार आहेत. जसं की आता जर T1 म्हटलं तर T1ला आपण T1 तर लिहितोच, पण दुसरं काय लिहितो, ए लिहितो. ए फॉर फर्स्ट टर्म. ठीक आहे. T1 म्हणजे पण फर्स्ट टर्मच आहे, ए म्हणजे सुद्धा फर्स्ट टर्मच आहे. अजून एक तुम्हाला कन्सेप्ट शिकायची याच्यामध्ये, ती म्हणजेच डी. आता तुम्ही म्हणाल की हे डी काय आहे, तर डी दुसरं काही नसून हे आहे कॉमन डिफरन्स. हा काय आहे, कॉमन डिफरन्स आहे. बरं, कॉमन डिफरन्स म्हणजे काय, आता डिफरन्स तर तुम्हाला सांगितलंच, 4 - 2 2, 6 - 4 2, 8 - 6 2. सगळ्यांमधला डिफरन्स काय येतो, सेम येतो, कारण 2 सगळीकडे काय सेमच आहे, म्हणून यांना काय म्हटलं आपण, कॉमन डिफरन्स आहे, म्हणून ती झाली सिक्वेन्स आणि म्हणून त्याला आपण म्हणतो AP. ठीक आहे. तर कॉमन डिफरन्स तुम्हाला समजलं. आता अजून एक आहे बघा, समजा हे n नंबर ऑफ टर्म्सपर्यंत गेलं, तर n नंबर ऑफ टर्म्स आपण कसे दाखवतो, इथे n म्हणूयात, तर ती कशी दाखवणार तुम्ही, TN ने दाखवणार. आणि TN म्हणजेच काय झाली तुमची लास्ट टर्म. मग लास्ट टर्मला आपण काय दाखवणार, लास्ट टर्मला तुम्ही स्मॉल l ने दाखवता. स्मॉल l म्हणजे काय, तर लास्ट टर्म. ठीक आहे. लास्ट टर्म तुम्हाला समजली. आता हे सगळे तुम्हाला टर्म्स फॉर्म्युल्यामध्ये दिसतील, हळूहळू तुम्हाला दिसायला स्टार्ट होतील ते. पण आधी तुम्ही समजून घेतलं हे सगळं, एक सिक्वेन्स दिली असेल, त्यांना टर्म्स आपण दिलेले आहेत. फर्स्ट टर्मला आपण ए म्हणतो आणि T1 सुद्धा म्हणतो, सेकंड टर्मला T2, थर्ड टर्मला T3, फोर्थ टर्मला T4 आणि लास्ट टर्मला TN म्हणतो. आणि TN त्याला आपण L सुद्धा दाखवतो, L फॉर लास्ट टर्म. आणि ह्यांच्यामधला डिफरन्स काय येतो, सेम येतो, कॉमन येतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, कॉमन डिफरन्स. हा झाला D. आता हे सगळं झालं बेसिक कन्सेप्ट्स. आता मी जर तुम्हाला म्हटलं की यांच्यातला डिफरन्स मला शोधून दाखवा, तर तुम्ही कसं लिहिणार, तर डिफरन्स D तुम्ही कसं सांगणार, T2 - T1. का, तर तुम्ही ह्या 4मधनं 2 मायनस केलं, म्हणजेच इनडायरेक्टली काय केलं, T2मधनं T1 मायनस केला, म्हणून मी घेतला. तसंच इथं काय येणार, इथं पण येणार D T3 - T2 येणार. कसं केलं, 6मधनं 4 मायनस केला, म्हणजेच T3मधनं T2 मायनस झाला. परत एक D काढायचं झालं तर आपण कसं लिहिणार, T4 - T3. या 8मधनं तुम्ही 6 मायनस करणार आणि T4 - T3 लिहिणार. इथं D मी सगळीकडे Dच लिहितोय, पण इथं बघा T2 T1 T3 T2 T3 T4 आणि T3 असे नंबर्स येत आहेत, म्हणजे वेगवेगळे नंबर्स येतात, कारण हे टर्म्स वेगळे आहेत, पण डिफरन्स काय आहे, कॉमन आहे, म्हणून सगळीकडे काय अपेअर होतोय तो, तर Dच दिसतोय. ठीक आहे. आता हे सगळे फॉर्म्युलाज कशासाठी घेतले, तर ते नीट समजून घ्या. हे कधी वापरायचेत, म्हणजे हे का घेतले आणि कशासाठी, तर तुम्हाला ते आता पुढे फॉर्म्युला पण दाखवतो आणि एक एक्झाम्पल पण दाखवतो, ते जरा नीट समजून घेतलं. आता पहा, जर इफ A
अँड डी इज नोन. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, तर आपल्याला ए आणि डीची किंमत माहीत असेल तर आपण यांचा वापर कसा करणार. जर ए माहिती आहे तर ए म्हणजेच काय, T1 माहिती आहे. बघा इथंच दिलेलं आहे T1 आणि ए काय आहेत, सेमच आहे. म्हणजेच तुम्हाला T1 इज इक्वल टू काय मिळाला, तर तो तुम्हाला ए मिळाला. पण जर मी म्हटलं सांगा बरं मला T2 काय, T2 कसा मिळेल किंवा काय मिळेल, तर तुम्ही T2 शोधणार ह्या फॉर्म्युल्यातून. बघा हा फॉर्म्युला आहे तो. तर या फॉर्म्युल्यातून तुम्ही कसं शोधणार, T2 इथेच ठेवायचा, मायनस T1 तिकडे जाऊन काय होणार, प्लस T1. म्हणजेच काय मिळालं, T1 प्लस डी मिळाला. तसंच जर T3 सांगितलं तर तुम्ही कसं करणार, T2 प्लस डी. बघा T3 मायनस T2 तिकडे जाऊन प्लस T2 प्लस डी म्हणजे T2 प्लस डी. आणि जर मग मी सांगितलं तुम्हाला T4, तर शॉर्टकट सांगतो कसं लक्षात ठेवायचं. जर T4 सांगितलं असेल तर त्याच्या आधीची टर्म घ्यायची T3 आणि त्याच्यामध्ये डी ॲड करायचं. मग तुम्हाला जर मी म्हटलं T5 सांगा तर तुम्ही काय करणार, T4 प्लस डी सांगणार. बरोबर. हे तुमचे फॉर्म्युलाज आहेत. हे बघा ह्या फॉर्म्युलाजचा वापर करून तुम्हाला काही एक्झाम्पलसुद्धा आहेत जे प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत. फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये 3.1 मध्ये. तर हे प्रॅक्टिस सेटमधला एक एक्झाम्पल आपण बघूयात की कसं. समजा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे की एची व्हॅल्यू 10 आहे अँड डीची व्हॅल्यू 5 आहे. देन फाइंड नेक्स्ट 5 टर्म्स. किती टर्म्स सांगितले त्यांनी शोधायला, 5 टर्म्स शोधायला सांगितलेत. मग आता हे 5 टर्म्स शोधायचे तुम्हाला, नेक्स्ट 5 टर्म्स. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट टर्म जर काढायची झाली तर तुम्हाला काय फॉर्म्युला आहे, फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए. म्हणजेच ए ती व्हॅल्यू किती आहे, तर ती व्हॅल्यू 10 आहे. मग जर मी सांगितलं T2 तर तुम्ही कसं फॉर्म्युला लक्षात ठेवला आहे, T2 म्हटलं की त्याच्या आधीची टर्म T1 त्याच्यामध्ये डी ॲड करायचा. T1 किती आहे, 10 आहे, प्लस डी काय 5 आहे. तुम्हाला किती मिळाला तो 15. तसंच जर T3 तर T1 प्लस T1 नाही T2 प्लस डी. T2 का घेतला, कारण T3च्या आधीची टर्म T2 आहे. मग इथं काय येणार 15 प्लस 5, आन्सर काय मिळालं 20. तसंच पुढे T4, मग T4ला काय येणार T3 प्लस डी. T4च्या आधीची टर्म T3 आणि त्याच्यामध्ये डी ॲड केला, मग हे काय आलं 20 प्लस 5. किती मिळालं तुम्हाला 25. तसंच T5 त्याच्या आधीची टर्म T4 प्लस डी. मग T4 किती मिळालं आहे 25 प्लस 5, आन्सर किती मिळालं 30. आता किती पाहिजेत तुम्हाला, 5 टर्म पाहिजेत. याच्यानंतरचे नेक्स्ट 5 टर्म्स म्हणजे 1 2 3 4. आता 4च झाले, आपण अजून एक काढूयात. मग T6 काढायचं झालं तर त्याच्या आधीची टर्म T5 प्लस डी. आन्सर किती मिळालं 30 प्लस 5, आन्सर 35. ठीक आहे. तर असे तुम्ही नेक्स्ट किती टर्म्स काढले, 5 टर्म्स काढले. तर लिहायचं कसं, देअरफॉर नेक्स्ट 5 टर्म्स विल बी. आता फर्स्ट टर्म तर तुम्हाला दिलेलीच आहे 10. मग तुम्ही काय लिहिणार 15 20 25 30 आणि 35. तुम्ही हे आन्सर लिहिलं तरी चालेल. और तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही लिहायचं देअरफॉर द सिक्वेन्स विल बी. आता सिक्वेन्स तुम्हाला स्टार्ट करायला लागेल फर्स्ट टर्मपासून. म्हणजेच काय होणार 10 15 20 25 30 आणि 35. ह्याला ऑर करून लिहितो मी. म्हणजे एक तर तुम्ही हे लिहिलं, नेक्स्ट 5 टर्म्स तुम्ही डिनोट करून सांगितलं तरी चालेल, और तुम्ही सिक्वेन्स दाखवली तरीसुद्धा चालेल. तर हे तुमचं झालं आन्सर. ठीक आहे. हे एक क्वेश्चन आपण कसा सॉल्व केला, या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण सॉल्व केला. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत आणि कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल पाहू ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट्सच क्लिअर होतील. म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आले तर कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. तर आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. आता क्वेश्चन जरा पहा. क्वेश्चन काय आहे की राईट अँड AP हुज A अँड D इज गिवन. हे बघा ए, समजा आता सेकंड एक्झाम्पल घेतोय मी. समजा एची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे -7 अँड डीची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2. ते म्हणतात राईट अँड AP. इथं सांगितलेलं नाही आहे की फर्स्ट 3 टर्म्स काढायचे आहेत का 5 टर्म्स काढायचे आहेत का किती काढायचे आहेत, तर इथं सांगितलेलं नाही आहे. तर इथं n नंबर ऑफ टर्म्स काढायचे आहेत. मग आपण सगळेच काढणार आहेत का, नाही. आपण 3 ते 4 दाखवले तरी पण भरपूर झाले. मग आता ह्याच्यामध्ये कसं लिहिणार तुम्ही, तर तुम्हाला फॉर्म्युला माहीतच आहे. T1 इज इक्वल टू काय, ए, आणि एची व्हॅल्यू काय आहे
-7. मग तुम्हाला T2 काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, तो T1 प्लस त्याच्यामध्ये काय लिहिणार D. T1 किती आहे -7 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे 1/2. ह्याला फक्त सॉल्व करा. 7 2 जा किती झालं 14 प्लस मायनस काय होतो मायनस प्लस 1 अपॉन 2. तर याचा आन्सर किती मिळालं -13/2 मिळाला. तसंच T3 इज इक्वल टू काय तो T2 प्लस D. मग T2 प्लस D, मग आता T2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, तर T2 ची व्हॅल्यू आहे -13/2 प्लस 1/2. आता इथे पहा बेस सेम आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जसं आपण इथं केलं तसं इथं करण्याची गरज नाही आहे. तर बेस सेम आहे तो एकदाच लिहून घेतला. तर इथं आलं -13 प्लस 1, आन्सर काय मिळालं -12/2. आता ह्याला सॉल्व केलं तर किती मिळणार, 2 1 जा 2 6 जा, इथे मिळालं -6. आपण आणखीन एक काढूयात. मग T4 कसं लक्षात ठेवलं होतं आपण, आधीची टर्म म्हणजेच T3 प्लस D. मग T3 किती आपल्याकडे, तर T3 आहे -6 प्लस D किती आहे 1/2. ठीक आहे. आता तुम्ही -6 इथं लिहिला तरी चालेल, और तुम्ही -12/2 लिहिलं तरी सुद्धा चालेल, कारण बेस सेम होतो, लगेचच आपल्याला सॉल्व करून मिळेल. पण ठीक आहे, आपण -6च ठेवूयात. मग 6 2 जा किती येतो -12. का, तर इथं प्लस आहे, इकडं प्लस, इकडं मायनस आहे. प्लस 1 अपॉन किती आला 2, तर यांची सबस्ट्रॅक्शन होणार आहे. -12 प्लस 1 -11/2. हे तुमचं आन्सर असणार आहे. आणखीन एक टर्म शोधायची झाली तर कसं करणार तुम्ही, तर T5 त्याच्या आधीची टर्म T4 त्याच्यामध्ये D ॲड केला, किती आला होता T4 -11/2 प्लस D किती आहे आपल्याकडे तो 1/2, विच इज इक्वल टू बेस सेम एकदाच लिहिला. -11 प्लस 1 काय आला आन्सर -10/2 आला. ह्याला सॉल्व करा. 2 1 जा 2 5 जा, तर इथं काय आलं -5 आला. देअरफॉर द सिक्वेन्स विल बी, काय लिहिणार इथं आपण सिक्वेन्स. देअरफॉर द सिक्वेन्स विल बी पहिलं काय -7, नंतर -13/2, नंतर -6, नंतर -11/2 आणि नंतर -5 ... मीन्स n, असा n नंबर ऑफ टर्म्स असतात. ठीक आहे. तर ह्याच्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यामध्ये मिळतीलच. ठीक आहे. तुम्ही ते सॉल्व करा. डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. ओके. आता आपण काही वेगळे एक्झाम्पल्स पाहूयात याच फॉर्म्युलावर आधारित काही क्वेश्चन्स कसे विचारतात पहा. आता वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन्स तर आपण पाहिलेच. आणखीन एक आपण तसं इनडायरेक्टली पाहिलेलंच आहे की ही सिक्वेन्स आहे की नाही. तर तुम्ही काय केलं, पहिले सगळे D फाइंड आउट केले. D फाइंड आउट केल्यानंतर ना आपल्याला असं दिसलं की जर कॉमन डिफरन्स सेम असेल तरच ती सिक्वेन्स असते. ठीक आहे. तर हे पण एक्झाम्पल्स आहेत, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आहेत ते. तर ते तुम्ही सॉल्व करा. कसं लिहायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला आत्ता एक एक्झाम्पल दाखवतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की ह्या टाईपचं एक्झाम्पल की सिक्वेन्स आहेत की नाही, AP आहे की नाही, असा तो प्रश्न असतो की ते कसं सॉल्व करायचं आहे. टाईपचं एक्झाम्पल पहा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन AP. ह्या दिलेल्या सिक्वेन्सेसमधून कोणता AP आहे, कोण AP मध्ये आहे. इफ दे आर इन AP फाइंड कॉमन डिफरन्स. जर असेल तर फाइंड कॉमन डिफरन्स. तर एक एक्झाम्पल घेतले बघा तुमच्यासमोर, 2 5/2 3 आणि 7/2. तर हे काय झालं T1, हा झाला T2, हा काय आहे T3 आणि हा काय आहे T4. आता जर ह्या सगळ्यांचे डिफरन्सेस म्हणजे कॉमन डिफरन्स D जर सेम आला तरच तो काय आहे AP आहे. फाइंड आउट करूयात. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 काय आहे 5/2 मायनस 2. चला आता यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 2 जा 4 मायनस 5 अपॉन बेस काय आला 2 आला. मग इथं काय आला आन्सर 1/2. तर फर्स्ट झाला आपला. आता दुसरं T3 मायनस T2 करा. मग T3 मायनस T2, T3 आता T3 किती आपल्याकडे तो आहे 3 मायनस T2, T2 किती आहे आपल्याकडे तो आहे 5/2. तर कसं करणार 3 2 जा 6 मायनस 5/2 इज इक्वल टू किती आलं 1/2. आता पुढे पहा. D इज इक्वल टू T4 मायनस T3, T4 मायनस T3. मग T4 किती आहे 7/2 मायनस T3 किती आहे 3 आहे. 3 2 जा 6 मायनस 7/2 विच इज इक्वल टू किती आलं 1/2.
2. आता या सगळ्यांमध्ये काय दिसतंय की यांचा डिफरन्स काय आहे, सेम आहे. सिन्स द डिफरन्स कसं लिहायचं ते सांगतो मी तुम्हाला. सिन्स द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, कॉन्झिक्युटिव्ह इन द सेन्स हे बघा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज सेम, therefore the given sequence is in AP. आणि बघा क्वेश्चनमध्ये विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन AP, तर ही काय आहे, AP मध्ये आहे. इफ दे आर इन AP फाइंड कॉमन डिफरन्स अँड द कॉमन डिफरन्स किती आलाय तो, तर तो आलेला आहे 1/2. ठीक आहे. जर AP मध्ये नसेल तर आपण काय कॉमन डिफरन्स शोधणार नाही आहे, पण असेल तर कॉमन डिफरन्स ऑलरेडी शोधलेलाच असतो, फक्त तुम्हाला लिहायचा असतो. ठीक आहे. आता हे होतं की AP मध्ये आहे का नाही अशा टाईपचे एक्झाम्पल्स. पण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो थोडासा वेगळा आहे, सिम्पल आहे. आपण तो एक सॉल्व करून पाहूयात, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये सगळे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे हे लक्षात येईल. ठीक आहे. तर आपण वळूयात पुढच्या प्रॉब्लेम. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग AP. म्हणजे आता तुम्हाला AP दिलेला आहे, तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स शोधायचा आहे. ठीक आहे. आता एक क्वेश्चन घेऊयात. समजा एक्झाम्पल दिलेलं असेल तुम्हाला 5, 1, -3, -7 असं अप टू इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, आता आपल्याला काय शोधायचं आहे, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. तर हे पहा, हा काय आहे तुमचा फर्स्ट टर्म A आहे. मग कॉमन डिफरन्स कसं शोधणार, डिफरन्स D इज इक्वल टू 1 मायनस काय 5. तुम्ही T1 T2 घेऊन T2 - T1 केला तरी सुद्धा चालेल. तर याचा आन्सर काय मिळालं तुम्हाला, -4. देअरफॉर A इज इक्वल टू 5 अँड D इज इक्वल टू -4. एवढंच करायचं होतं तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं होतं, फक्त कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म काढायची होती, ते तुम्हाला दिसलेलंच आहे. ठीक आहे. थोडंसं अजून आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला हे कळून जाईल की आता कसं करायचं. समजा सेकंड एक्झाम्पल मी घेतलं, तो एक्झाम्पल आहे 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. आता समजा हे एक्झाम्पल असेल तर तुम्ही काय करणार, थोडंसं आता त्याला अजून तुम्हाला एक्सप्लेन करून, जर पुढच्याला एक्सप्लेन करून सांगायचं असेल तर तुम्ही काय करणार, ह्याला T1 म्हणा, याला T2 म्हणा, याला T3 म्हणा, याला T4 म्हणा. ठीक आहे. थोडंसं आणखीन ब्रीफमध्ये लिहायचं असेल तर मग आता आपल्याला माहिती आहे A इज इक्वल टू वॉट, T1, आणि T1ची व्हॅल्यू किती आहे, 1/4. म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्म A मिळाला. आता जर डिफरन्स D काढायचं असेल तर मी काय करणार, T2 - T1 करणार. मग T2ची व्हॅल्यू किती आहे, 3/4 मायनस T1ची व्हॅल्यू किती आहे, 1/4. इथं बेस काय आहे, बेस सेम आहे, म्हणजेच तो लिहिला मी 4, आणि 3 - 1 तो किती येतो, तो येतो 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथं फर्स्ट टर्म काय मिळाली तुम्हाला, 1/4 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू, तो तुम्हाला काय मिळाला, तर तो तुम्हाला मिळाला 1/2. ठीक आहे. तर असे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये, तुम्ही सॉल्व करा. जर काय प्रॉब्लेम असेलच तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.